सध्याची परिस्थिती आहे ना, लग्नानंतर मुलं ड्रममध्ये सापडत आहे. कोणाचं हनीमूनवर गेल्यावर खून होतोय. तर याला कुठंतरी ना आपली सोसायटी जिम्मेदार वाटते मला, कारण मुलींवर किंवा मुलांवर किंवा मुलींवर म्हणा किंवा मुलांवर म्हणा, घरच्यांकडून जो लग्नासाठी दबाव टाकला जातो किंवा मुलीची इच्छा नसताना तिचं लग्न लावून दिलं जातं, तिला विचारपूस केली जात नाही तुला कोणी बाहेर आवडतं नाही आवडत. सेम मुलांसोबत पण सुद्धा असं वाटतं मला, कारण मुलांची वय आता झाले 30च्या वर ऑलमोस्ट बऱ्यापैकी आपले पोरं बिना लग्नाचे सध्या. तर त्यावेळेस काय होतं, एखाद्या स्थळ जर आलं ना, समजा घरच्यांना वाटतं की चला आता वय झालंच आहे, नाहीच भेटत कोणी नाही तर हीच सही. मग चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न होतं आणि मग त्याचे परिणाम हे असे ड्रममध्ये सापडतात मग तुमच्या मुलांनंतर. तर याला कुठंतरी थोडंसं आईवडिलांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे, पोरांना वेळेवर लग्न झाले पाहिजे. आणि खास करून मुलांसाठी त्यांनी स्वतः विचारलं पाहिजे मुलीला की जर कोणी आवडत असेल तर आधीच सांगणे, इथं थांबलेलं बरं राहील. हा विषय जास्त पुढं नाही वाढला तर चांगला राहील, कारण तुम्ही लग्न झाल्यानंतर एकामेकाला ओळखून घेण्यापेक्षा लग्न ठरायच्या आधी 2 महिने एकामेकासोबत बोला, फोनवर बोला, एकामेकाची स्वभाव माहीत होतील तुम्हाला, 1-2 वेळेस भेटा, रिअल पर्सनॅलिटी समजते समोरच्याची. त्याच्यामुळं अरेंज मॅरेजमध्ये हे प्रॉब्लेम जास्त होतं सध्या. घरचे बघून देत आहे आणि नाही जमलं का मग हे असे प्रकार होतात. त्याच्यात सोशल मीडिया पण तेवढंच इम्पॉर्टंट रोल आहे सोशल मीडियाचा पण, कारण मोटिवेट होत आहे मुली सध्या सोशल मीडियावर जे काही त्यांना बघायला भेटतं ते बघून. आणि आजकालच्या मुली विचार नाही करत, कुशल सोडून देता, जे वाटलं ते करता. फ्रीडम याला आपण जास्त हे असं म्हणू शकतो, चुकीचा फ्रीडम, चुकीचं घेऊ नका माझं म्हणणं. तर थोडंसं आईवडिलांनी गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे या विषयाकडं. फॅमिलीवाल्यांनी काय होईल, पोराचं नाही होणार लग्न, तसंच राहीन. किंवा एखादी विधवा बाई भेटल्यानंतर त्याला तिच्यासोबत लग्न होईल, नाहीच कोणी भेटले तर. पण आपला पोरगा ड्रममध्ये सापडण्यापेक्षा तर बरंच आहे ना ते. तुम्हाला तुमचा पोरगा महत्वाचा आहे का तुमच्या पोराचं लग्न महत्वाचं आहे, याचा विचार करायला पाहिजे आता जरा घरच्यांनी सुद्धा. काय होतं, घरच्यांचं पण वय झालेलं आहे सध्या, त्यांना असं वाटतं की पोराचं वय निघून जायच्या आधी त्याचं लग्न करून देऊ. घरचे ना त्यांच्या जबाबदारीतून लवकरात लवकर मोकळं होण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडायची. हा विषय समजण्या पलीकडचा आहे मला, की जबरदस्ती करण्यात काही मजा नाही ना. तुम्ही थोडासा एकमेकांना वेळ पण दिला पाहिजे. अरेंज मॅरेजमध्ये सध्याची जनरेशन अशी शिकलेली आहे, मुली पण शिकलेल्या आहे, मुली पण जॉब करतात, त्यांनी बाहेरचं जग बघितलेलं आहे. तर चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न होण्यापेक्षा थोडंसं लग्न होण्याच्या 2 महिने 3 महिने आधीच जर एकामेकांसोबत कन्व्हर्सेशन बऱ्यापैकी झालं, समजा एकामेकासोबत तुम्ही बोललेत, भेटीगाठी झाल्या समजा 1-2 वेळेस, फॅमिलीवाल्यांसोबत थोडंसं ओळख पाळख वाढली मुलीची सुद्धा म्हणा किंवा मुलीच्या घरच्यांसोबत म्हणा, तर लग्नानंतर असे प्रकार होणं साहजिक नाही होऊ शकत असे प्रकार. तर हा विचार थोडासा करणं गरजेचं आहे समाजाला, सोसायटीला. त्या मुलीला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या मुलाला पण वेळेवर बेल्ट काढायला लावला समजा, तर योग्य राहील ते. आणि थोडंसं मुलांनी पण समजा उतावळं न होता विचारपूर्वक काय डिसिजन घेतले मुलींविषयी, कारण आधीसारखी साधी बोळी जनरेशन आता राहिली नाही आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुम्हाला समजतं मला काय म्हणायचं आहे. तर समजदार आहे पोरीनं सगळं कळतं आज. ती एखादी पोरगी तुम्हाला म्हणते का माझा आधी कुठंच रिलेशनशिप नव्हता किंवा मला बेस्ट फ्रेंड नाही आहे, तर तुम्ही पूर्णपणे विश्वास नाही ठेवला पाहिजे तिच्यावर. आणि असतं काय, पोरांच्या लाईफमध्ये मुलींची जरा कमीच आहे. त्याच्यामुळं जी पण मुलगी
अरेंज मॅरेजमध्ये म्हणा किंवा त्याच्या आधी एखाद्या मुलासोबत मैत्री होते, त्या मुलाचं कधीच कोणत्या मुलीसोबत जास्त काही कोणत्याच मुलीसोबत ओळख नव्हती किंवा बोलणं चाललं नव्हतं, त्याला ती मुलगी आवडायला लागते, कळत न कळत आवडायला लागते त्याला. आणि मग त्याला असं वाटतं की हीच आहे, आता दुसरी कोणीच नाही, हीच आहे. ती थोडी अजून काय बोलली, थोडी मजाक मस्ती केली त्यांनी तुमच्यासोबत, तर तुम्हाला तिच्याशिवाय दुसरे कोण दिसतच नाही. तर थोडंसं मुलांनी सुद्धा जास्त त्या गोष्टीची भुरळ पडून न देता योग्य डिसिजन घेतले ना, तर चुकीच्या व्यक्तीसोबत तुमचं पण लग्न नाही होणार. आणि लग्नाचा विषय काय 2-3 वर्षापुरता मर्यादित नाही राहत. तुम्हाला जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कधीपर्यंत जगता, कसं राहता सोबत एकमेकांसोबत. तर ते लॉंग टर्म विषय हा. तर साहजिक आहे, तुम्हाला योग्य व्यक्तीसोबत लग्न झालं तर ठीक असणार आहे, कारण वेळ पण द्यायला पाहिजे आपण त्या गोष्टीला. असं नाही का तुम्ही लगेच बघितली, आवडली, केलं. अरेंज मॅरेजमध्ये तोच प्रॉब्लेम आहे, पहिल्यासारखी जनरेशन नाही राहिली आता. पहिले चालायचे घरचे बघून द्यायचे, आणि पहिले तर एकामेकाला बघत सुद्धा नव्हते मुलं मुली. घरच्यांना आवडली, ठीक आहे झालं. तुमच्या मुलीकडचा अर्धा खर्च करतील, मुलाकडचा अर्धा खर्च करतील, आणि मग लग्न होईल. पहिले हा विषय चालायचा, पण आत्ता नाही चालत तसं. तुम्ही थोडंसं जगासोबत अपडेट होणं गरजेचं आहे, आणि लग्नाच्या आधी मुलीचं बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं आहे, मुलींनी सुद्धा. आणि जर तुमचं आधी काही असेल ना, किंवा तुमचं लग्न जमलं तरी तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुम्ही वेळेवरच हा विषय तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला किंवा ज्याच्यासोबत लग्न जमलं त्याला तुम्ही सांगणं गरजेचं आहे. वेळ जायच्या आधी काय होईल, लग्न मोडल. असं नाही तुम्ही लग्नाच्यात राहिला, असं काही नाही. तुमचं कधी ना कधी उद्या कुठं ना कुठं होणार आहे, पण त्या मुलाचं आयुष्य बरबाद करून तुम्हाला काय भेटणार आहे. तर ह्या विषयावर मी एवढं बोलू शकतोय कारण माझं व्हायचं आहे अजून लग्न. मी स्वतः घाबरतोय की हे काही चालू आहे समाजामध्ये, नाही का, की असं कसं काय करू शकता तुम्ही. एका माणसाला मारून, तुमच्या प्रेमीसोबत मारून, त्याला ड्रममध्ये सिमेंटमध्ये मिक्स करून ठेवताय, आणि हनीमूनला गेलाय नवरा तुम्हाला घेऊन कुठं तरी, तुम्ही त्याचं तिकडं सुपारी देऊन मर्डर करताय. तर हे हजम न होण्यासारख्या गोष्टी आहे. आता थोडंसं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. हे दर महिन्याला कोणती ना कोणती केस बाहेर येते, असं नाही का हे आत्ताच समजतंय. हे सोशल मीडिया आहे, हे इंस्टाग्राम आहे, त्याच्यामुळं आपल्याला समजून राहिलं. याच्या आधी पण माहीत व्हायच्या या गोष्टी, म्हणजे आधी पण घडायच्या या गोष्टी. तर तुम्ही जर पोलीस टाइम्स म्हणून एक न्यूजपेपर आहे, त्यावेळेस मी नोकरी मार्गदर्शन म्हणून पेपर घ्यायला होतो, त्यावेळेसचा विषय हा मी बघायचं ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. तर त्याच्या प्रत्येक पानावर असे गुन्हा घडलाय कुठंतरी त्याच्या खबर राहायच्या. तर त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी त्यावेळेस पण कळलं. ते पोलीस टाइम पेपर असा आहे की आपल्या घरापर्यंत नेऊ शकत तो पेपर आपण कधी, कारण त्याच्यात बातम्यात अशा असतात का आपण आपल्यासारखा माणूस वाचू पण नाही शकत, त्या पागल व्हायचे काम आहे. ह्या गोष्टी पहिले पण घडायच्या, ज्या अशा पोलीस टाइम्स सारख्या पेपरमध्ये त्या छापून पण यायच्या, पण आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. आत्ता आपल्यापर्यंत येत आहे, कारण सोशल मीडिया, इंस्टाग्रामवर जवळपास सगळं जग अपडेटेड आहे. सगळं जग बघतंय त्याच्यावर, कुठं काय होतंय, कुठं काय नाही चाललंय, सगळं कळतं त्याच्यावर. तर लग्नासारखा हा एवढा सेन्सिटिव्ह विषय ना, तुम्ही एवढा हलक्यात कोणत्याही व्यक्तीसोबत लग्न कसं काय करू शकता. याच्यात मुलांची तेवढीच चुकी जेवढी मुलींची चुकी. तुम्हाला बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं आहे मुलीचं. असं नाही ना की तिचं पहिले काही पण असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता तिला, काही गरजेचंच नाही ना. तुम्ही एवढे हलके का ॲक्सेप्ट करायचं. तुम्ही जर शुअरिटी देत आहे की चला, असं नाही म्हणत का प्रत्येक पोरगा चांगला आहे किंवा रिलेशनशिपमध्ये नसेल लागण्याच्या आधी, असा विषय नाही आहे. पण तुम्ही जर स्वतःची गॅरंटी घेत आहे की लग्न झाल्यानंतर तुम्ही सगळं सोडणार आहे किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये नाही राहणार आहे, आणि तुम्ही तुमच्या झालेल्या बायकोसोबत तुम्ही लॉयल राहणार आहे, जर तुम्ही असं ठरवून जर कोणासोबत लग्न करत आहे, मग हेच त्या मुलीला ठरवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही विश्वास ठेवून त्या मुलीसोबत लग्न करता, ती तुमच्या घरी येते, तुमच्यासोबत राहते, फिरते, तुमच्या आईवडिलांना वाटतं की चाललं यांचं व्यवस्थित, पण ती तुम्हाला कुठंतरी बाहेर हनीमूनला किंवा फिरायला घेऊन चालली, आणि तिकडं तुमचा खून होत आहे. आणि पोरांनी अशा वेळेस बांगड्या घातलेल्या असतात की तुम्ही स्वतःचं संरक्षण पण नाही करू शकत का. एवढं कसं काय हलके तुम्ही, मला समजत नाही. आणि एवढी कसली काय तुम्हाला लग्नाची, किंवा होतच नाही तुमचं, असं काही नाही. होण्यासारखी गोष्ट आहे ती. आज न उद्या प्रत्येकाचं लग्न होणार आहे. शामड्या पोरांचे लग्न झालेत.
ज्यांच्याकडे आज काहीच नाही त्यांचे बी लग्न झाले, त्यांना बी पोरं सोर आहेत. तुम्ही चांगले त्यांच्यापेक्षा. असं नाही का हलक्या पोरांचे लग्न झाले, कोणी बिझनेसमॅन होतं, कोणी नेव्ही ऑफिसर होतं, कोणी HR मॅनेजर होतं, कोणी AI इंजिनियर होतं. अशा लोकांचे मर्डर होऊ शकतात. तर मग आपण विश्वास कोणावर ठेवायचा? आपण काय करायचं? याच्यापेक्षा वेगळं काय करून दाखवायचं का आपल्याला उद्या काही धोका नसणार आहे आपल्या होणाऱ्या बायकोपासून किंवा तिच्या फॅमिलीकडून? तर योग्य व्यक्तीसोबत लग्न होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही जी लेंदी प्रोसेस आहे, तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये येता लग्नासाठी, त्यावेळेस मुली बघणं चालू करता, मुलं बघणं चालू करता. आणि याच्यात अजून एक विषय सांगायचं म्हटलं ना, एखाद्या मुलीचं जर असं तिच्या सासरी छळ झाला किंवा तिच्यावर अत्याचार झाले किंवा अजून काही, तर तिच्या पाठिंब्याला किंवा तिला सपोर्ट करायला पूर्ण समाज उभा राहतो तिच्या पाठीमागं. पण हाच जर प्रकार एखाद्या मुलासोबत झाला, एखाद्या माणसासोबत झाला, तर त्याच्या पाठीमागे क्वचित लोक दिसते, त्याचे फॅमिली मेंबर सोडलं तर कोणीच नसतं. असले बी तर 7-8 दिवस नंतर कोण दिसत नाही. पण जर तेच एखाद्या मुलीसोबत घडलं तर ते जवळपास 6-6 महिने तो विषय लावून धरला जातो. लावून धरला पण पाहिजे, याच्यात काहीच दुमत नाही आहे. पण तेवढा सपोर्ट मुलांना का नाही भेटत? सो प्रत्येक वेळेस मुलींना भेटतो. ॲक्च्युली आपल्या देशाची आबादी एवढी ना, तर ह्या सगळ्या गोष्टी होणं साहजिक आहे. पण हे आपल्यावर पण डिपेंड करतं की आपण किती कंट्रोलमध्ये सिच्युएशन आणू शकतो किंवा ठेवू शकतो. आता एवढं मुलगा एवढा बिझनेसमॅन असून सुद्धा त्याचं जर हनीमूनला गेल्यावर खून होतंय, मग मुलांनी याच्या व्यतिरिक्त अजून काय केलं पाहिजे? अजून किती कमावलं पाहिजे? कोणत्या पोझिशनला गेलं पाहिजे की ते लग्न झाल्यावर पण सेफ राहतील? तर मी काय असा प्रोफेशनल व्हिडिओ बनवणार नाही आहे. मी पहिल्यांदाच प्रयत्न केला ह्या विषयावर बोलायचा की मला खूप अनुभव आहे. असं काही नाही माझं लग्न झाले 2-2, 3-4 असं आहे नाही, माझं एकदा पण नाही झालं. आणि सध्याची परिस्थिती बघता माझी इच्छा पण नाही लग्न करायची. कारण आमच्या आमचे जे आता लग्नाचे वयाचे जे पोरं आहेत ना, सगळे घाबरून आहे की अशा बी पोरी आहे म्हणून सोसायटीमध्ये. सगळ्या पोरींना दोष देत नाही मी, पण ह्या बाकीच्या किड्यांमुळं चांगल्या पोरींकडं सुद्धा दुर्लक्ष करायची वेळ येते आज. कारण विश्वास उडत चालला आहे. स्त्री ह्या शब्दावरून विश्वास उडत चालला आहे. स्त्री म्हणजे सगळेच नाही, जे अनोळखी त्या फक्त. तर थोडंसं लग्नासारखा सेन्सिटिव्ह विषय व्यवस्थित हाताळणं गरजेचं आहे. याच्यात आईवडिलांनी सुद्धा थोडंसं लक्ष घालणं गरजेचं आहे. लव्ह मॅरेज सुद्धा करताना तुम्ही असं नाही का मुलगी सुंदर दिसायला गोरी पाणी तुम्हाला दुसरी याच्यापेक्षा चांगली भेटणार नाही असं नाही. थोडंसं मुलगी पण बघताना सुंदर नसली चालेल, थोडी सावळी असली तर चालेल, पण तुम्हाला खूप वर्ष काढायची तिच्यासोबत. लग्न योग्य व्यक्तीसोबत होऊ द्या. असं नाही का तुम्हाला खूप मोबाईल, तुम्ही 2-2, 3-3 लग्न करू शकता, एक गेले तर दुसरी आहे असा विषय. तुमचा जीव तर राहायला पाहिजे. बरं, जीव राहिला, ती सोडून गेली, तुमची मेंटॅलिटी तर राहिली पाहिजे लग्न करायची. दुसरं असं काय तुमच्यासोबत गाडल्यावर तुमची इच्छा तरी पण का दुसरं लग्न करायची? ठीक आहे, समजू शकतो की आपण स्त्री या जातीला थोडंसं, स्त्री ही जातच सेन्सिटिव्ह, त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे, थोडंसं प्रेम केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी सगळं समजतं मला, जीव लावला पाहिजे, थोडंसं व्यवस्थित हाताळलं पाहिजे स्त्रियांना. हाताळणं म्हणजे शब्दाचा अर्थ नाही घेतला पाहिजे इकडं तुम्ही, भावनिक असतं जास्त त्या. थोडंसं त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या हात मिळवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस असं करतो, त्याला अपवाद ह्या दोन असेल. प्रत्येक माणूस तसा प्रयत्न करतो की आपली बायको, आपली आई, आपली बहीण खुश राहिली पाहिजे, आपल्याकडून त्यांना सगळं काही भेटलं पाहिजे, जे जीवनावश्यक वस्तू असतील सगळं त्यांना भेटलं पाहिजे. त्याच्यासाठीच माणूस काम करतो. तुम्ही आज बघाल आणि काही ते आता पॉडकास्टवादी ऐकलं मी 1-2 पोरींकडून, त्या कुशल असं म्हणता की हे जे जग आहे हे माणसांव्यतिरिक्त, म्हणजे माणसांशिवाय, म्हणजे आमच्या शिवाय सुद्धा खूप सुंदर असेल. तर तुम्ही त्यावेळेस बोलायला नाही पाहिजे, शब्द चुकू शकता माझे, पण असं बोलताना तुम्ही आजूबाजूचे माणसं बघितलं का? तुमच्या आजूबाजूचा डिलिव्हरी बॉय बघितला आहे का? किंवा मला एवढे एक्झाम्पल नाही आठवते, पण तुम्ही सोसायटी तुमच्या वडिलांकडे बघा नाही एकदा, तुम्हाला कसं वाढवलं त्यांनी आत्तापर्यंत.
तुम्हाला बोलताना कसं काय वाटत नाही का तुम्ही असं म्हणू शकता की हे जे जग आहे हे माणसांच्या शिवाय सुद्धा खूप बेटर असू शकतं, माणसांची गरज नाही जगामध्ये, कसं काय तुम्ही असं बोलू शकता? तर अशी मेंटॅलिटी झाली आजकालच्या शिकलेल्या मुलींची, सगळ्या नाही, काही किडे आहेत त्यांची. याला थोडंसं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. यांच्यासाठी जर आपण यांना घेऊन जर आपण देशाचं भविष्य बघत असेल तर पॉसिबल नाही या गोष्टी, नाही आहे. तर मला असं पण वाटतं एक वेळेस की तुमचा नवरा जर तुमच्या फायनान्शियली गोष्टींमध्ये म्हणतो फक्त मी, तुमच्या जर फायनान्शियल कंडिशनमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या अशा पुरवू शकत नाही, तर तुम्हाला दुसरा माणूस, तुमचा दुसरा नवरा शोधण्यापेक्षा तुम्ही एखादा जॉब शोधा. गरजेचं नाही का त्याचं इन्कम तुम्हाला काही पडतं किंवा तो कमवत नाही आहे म्हणून तुम्ही लगेच माणूसच चेंज केला पाहिजे, दुसराच शोधला पाहिजे, हे गरजेचं नाही ना. तुम्ही जॉबही शोधू शकता ना, त्याच्याबरोबर जॉब करून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करून फॅमिली पण सांभाळू शकता ना. तुम्ही अजून मी सांगतो की सगळ्या पोरींसाठी नाही, हे काही किडे त्यांच्यासाठी. तर पोरांनो, जरा लग्न करताना विचारपूर्वक करा, जास्त उतावळे होऊ नका. आयुष्य एकदाच भेटतं, आई वडिलांनी खूप मेहनत करून वाढवेल तुम्हाला. लग्न झालं कुठे फिरायला गेले परत आलेच नाही तुम्ही, तर थोडंसं गंभीर विषय, सेन्सिटिव्ह विषय तुम्ही त्याचा हाताळला पाहिजे. तुम्ही व्यवस्थित जरा उतावळं होऊन जास्त लगेच कोणी भेटलं म्हणून त्याच्यासोबत लग्न करू नका, नाही का? या काळजी घ्या.